तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करतो. कोट्यवधी रुपये त्यांचे होर्डिंग्स लावण्यासाठी, पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देण्यासाठी, टी व्हीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देण्यासाठी ते खर्च करतं. आणि एक असं इम्प्रेशन देण्यात येतं की इतकी चांगली स्कीम आपण सुरू केलेली आहे आणि ते फक्त लॉन्च पुरतं असतं आणि त्याच्यानंतर त्याचं काय हाल होतं हे याच्यासाठी मी आज आपल्यासमोर आलेले आहे. एक स्कीम आहे अल्पसंख्यकों के कल्याण के लिए प्रधानमंत्री का नया 15 सूत्री कार्यक्रम, म्हणजे पंतप्रधानांचा 15 सूत्री कार्यक्रमच्या नावाने हे स्कीम्स आहे. आणि असं इम्प्रेशन देण्यात येतं की खूप चांगले स्कीम्स आहे अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी. आपल्याला बहुतेक असं वाटतं की अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिम, अल्पसंख्याक म्हणजे बुद्धिस्ट. हे स्कीम जे सगळे आहे ते मुस्लिम्स, बुद्धिस्ट, ख्रिश्चन्स, पारसीज, जैन्स आणि सिख हे इतकं सारे समाजासाठी जे अल्पसंख्याकमध्ये येतं त्याच्यासाठी हे कार्यक्रम आहे. आता ते 15 सूत्री कार्यक्रम ते काय आहे आणि औरंगाबादमध्ये त्याचा काय हाल झालेला आहे. म्हणजे औरंगाबाद एक मायनॉरिटी कन्सन्ट्रेटेड एरिया आहे. देशामध्ये असे खूप कमी सिटीज आहे जिथे मायनॉरिटी कन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणजे औरंगाबाद सारख्या ठिकाणामध्ये असा हाल होत असेल तर दुसऱ्या ठिकाणावर काय होणार आहे की जिथे कोणताही लोकप्रतिनिधी नाही आहे त्याचा फॉलोअप घेण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कोणती केंद्रीय सरकारची स्कीम निघतं त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी एक GR सरकार काढतं आणि त्या GR प्रमाणे दर 3 महिन्याला किंवा 4 महिन्याला एक मीटिंग घेण्यास बंधनकारक असतं. नियम आहे ते कोणत्याही स्कीमसाठी ते रिव्ह्यू करण्यासाठी, म्हणजे ते नियम आहे. आता हे अल्पसंख्याक कल्याणासाठी जे मागची मीटिंग झाली होती, कधी झाली होती? 4 वर्षापूर्वी. कोणत्या तारखेला? 14 सप्टेंबर 2018ला. मागील 4 वर्षापासून एकही मीटिंग या अल्पसंख्याकासाठी झाली नाही. त्याचं उत्तर इकडच्या प्रशासनाने द्यावा किंवा केंद्र सरकारचे जो मंत्री आहे जे आपल्या खिशात कैची घेऊन फिरत आहे की कुठे उद्घाटन करायचे आहे, कुठे भाषण करायचे आहे. तुमच्या पार्टीचे जे नेते आहे, जे पंतप्रधान आहे आणि आमचेही पंतप्रधान आहे, तुमची जबाबदारी जास्त आहे, माझ्यापेक्षा जास्त आहे. कारण तुम्ही निवडणुकीच्या काळात फिरणार आहे अल्पसंख्याक, प्रधानमंत्री ने तुम्हारे लिए ये स्कीम्स दिए है करके. एकदाही त्यांना का वाटलं नाही की आपण याचा रिव्ह्यू घ्यावा. मी अनेकदा कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं आणि आजही सांगतो, कोणत्याही स्कीमचा जे नियम आहे त्याच्या बाबतीत मीटिंग झालेली नाही. दिशाची मीटिंग हे बंधनकारक आहे. दिशा म्हणजे जे केंद्र सरकारचे सगळे स्कीम्स असते त्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी MP च्या अध्यक्षतेखाली. आता MP म्हणजे आपल्याकडे 2 MPs आहे. एक दानवे साहेबांचं पण एरिया इथे येतं, कराड साहेबांचा एरिया पण येतं. एक चेअरमॅन असतं आणि दुसरा को चेअरमॅन, म्हणजे ते चेअरमॅन झाले तर मी को चेअरमॅन. आता हे दोघं मंत्र्यांनी सांगितलेले आहे कलेक्टर साहेबांना की जोपर्यंत आम्ही तुम्हाला टाईम देत नाही तोपर्यंत तुम्ही मीटिंग घ्यायचं नाही. तुम्ही 5 वर्ष टाईम दिलं नाही तर याचा अर्थ हे आहे का की आम्ही मीटिंग घ्यायचंच नाही. नियम आहे आणि त्याचा कंप्लीट फॉलोअप असतं. मी R&D मिनिस्टर जे आहे, रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टर, जे याचं मॉनिटरिंग करतं, मी त्यांना प्रत्यक्ष सांगितलं की साहेब आमच्या शहरामध्ये मागच्या 1.5 वर्ष जास्त झालेला आहे की दिशाची मीटिंग झालेली नाही. आता हे 15 सूत्री कार्यक्रम काय आहे? एकीकृत बाल विकास सेवाओं की समुचित उपलब्धता. हे जे 15 सूत्री कार्यक्रम आहे मी त्याचाही झेरॉक्स आपल्याला देतो तर आपल्याला कळेल की याच्यामध्ये काय आहे. आता मी त्याचे रिव्ह्यू जेव्हा घेतले तर कलेक्टर साहेब आजारी आहे असं सांगण्यात आलेलं आहे.
तर ॲडिशनल कलेक्टर जे आहे त्यांनी ते मीटिंग घेतली आणि 4 तास ते मीटिंग चालली. म्हणजे ते सगळे डिपार्टमेंटचे हे 15 सूत्री कार्यक्रमांचे जे अधिकारी तिथे आले होते त्यांना काही माहीत नाही, त्यांच्याकडे काही जानकारी नाही की हे अशी स्कीम आहे, कुणाला देतं आहे. ते फक्त जनरल आकडे घेऊन आले होते. मी म्हटलं जनरल रिव्ह्यू जे आहे ते दिशाच्या मीटिंगमध्ये घेतो आपण. हे जे आहे हे स्पेसिफिक अल्पसंख्याकासाठी आहे की मुसलमानांच्या बाबतीत काय झालेलं आहे, बुद्धिस्टच्या बाबतीत काय झालेलं आहे, ख्रिश्चन्स, पारसी, जैन, सिख यांच्या बाबतीत काय काय त्यांना फायदे मिळालेले आहे, हे याच्यासाठी आहे. आता एक एक करून मी आपल्याला सांगते. जे 15 सूत्री कार्यक्रमाच्या 4 तासामध्ये आम्ही हे केलेले आहे. म्हणजे पहिला कार्यक्रम जे आहे एकात्मिक बाल विकास सेवांची समन्वय उपलब्धता. आता याचा सर्वे झालेला नाही आहे. लाभार्थ्यांची माहिती अंदाजित घेतलेली आहे. अल्पसंख्याक लाभार्थ्यांची प्रत्यक्ष डाटाबेसच नाही आहे त्यांच्याकडे. आतापर्यंत किती निधी मिळालेला आहे माहीतच नाही. नाही साहेब, मी आता आलं, मी आता जॉईन केलं. आता अंगणवाडी जे आहे ते जेव्हा सुरू करण्यात आली होती त्याचा उद्देश खूप चांगला होता की 1000च्या लोकसंख्या जे आहे त्या 1000च्या लोकसंख्येला एक अंगणवाडी आपल्याला मिळायला पाहिजे. आता 206 नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव हे पाठवण्यात आलेले आहे. कारण जेव्हा हे स्कीम सुरू झाली होती 2009 पासून शहरात व 2012 पासून ग्रामीण भागात एकही नवीन अंगणवाडी मंजूर करण्यात आलेली नाही. एकही. 2009 आणि 2012 शहरासाठी, 2009 2012 ग्रामीणसाठी. एक दो कुर्सियां लेऊ ना उसका मीडिया तुम्ही माझ्या पाठीचे कोणी लोक बसलेले नाही. कमी आहे खुर्च्या दिसतं ना आपल्याला उभे आले म्हणजे. अल्पसंख्याक भागातील अंगणवाडी व मुलांची संख्या किती आहे माहीत नाही. हे उत्तर मिळालेले आहे सगळे मीटिंगमध्ये. आम्ही सगळं त्यांना सांगितलेलं आहे की हे शालेय शिक्षण प्रवेश सुधारणे सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सगळ्यात जास्त ड्रॉपआउट रेट कोणत्या समाजामध्ये आहे. एक मुस्लिम समाजामध्ये आहे आणि दुसरा दलित समाजामध्ये आहे. सगळ्यात जास्त ड्रॉपआउट. आता जे शिक्षण अधिकारी आले त्यांना माहीतच नाही की किती मुले बाहेर आहे, कितीने ॲडमिशन घेतलेले नाही आहे, अल्पसंख्याकांचे किती आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम किती आहे, बुद्धिस्ट किती आहे, त्यांचा पर्सेंटेज काय आहे एनरोलमेंटचा, किंवा ड्रॉपआउट झालेले आहे का. आणि हे विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आपण काय उपाय योजना केलेले आहे तर काही नाही. म्हणजे ते उत्तर देता देता असं म्हणाले की जे मुले आहे मुस्लिम समाजाचे विशेषकर ते त्याच वेळी मदरसामध्ये जात आहे म्हणून ते शाळेमध्ये येत नाही. आता मी त्यांना विचारलं की मला आकडे सांगा किती असे मुले आहे. तुमच्या सर्वेक्षणामध्ये काय काय आलेलं आहे की किती मदरसामध्ये किती मुले गेलेले आहेत जे शाळेला येत नाही. काही नाही. नाही मला असं बोलायचं होतं. एका गावाला मी गेली होती तर तिथे मुलांना विचारलं तर तिथे म्हटलं की नाही आम्ही मदरसाला चाललो. म्हणजे असं होतं की स्कूलमध्ये किती एनरोलमेंट झालेला आहे, किती मुले शाळेला जातच नाही आहे, त्यांचं ॲडमिशनच झालेलं नाही आहे. याच्यासाठी केंद्र सरकारने स्कीम केलेली आहे आणि आपल्याला माहीतच नसेल. आता उर्दू शिकवण्यासाठी अधिक संसाधने उपलब्ध करण्यासाठी आपल्याला आश्चर्य वाटेल उर्दू शाळांमध्ये किती अल्पसंख्याक मुले शिकत आहेत. डेटाबेस आम्ही डेटा इकट्ठा करून आपल्याला देऊ. आता खरी स्थिती हे आहे
की अनेक ग्रामीण क्षेत्रामध्ये असे उर्दू शाळा आहे की जे फक्त 8वी पर्यंत आहे आणि इतक्या सारे शाळांनी जिल्हा परिषदला पत्र पाठवलेले आहे, प्रस्ताव दिलेले आहे की 8वी पर्यंत जेव्हा मुला मुली जे शिकत आहे त्यांना 9वी 10वी पर्यंत येण्यासाठी काहीही शिक्षण त्यांना घेता येत नहीं, कारण ते वर्ग ही देण्यात आलेला नहीं है। अब मुसलमान समाज के अंदर ये हो रहा है कि बच्चे और बच्चियां 8वीं तक पढ़ रहे हैं और 8वीं के बाद तो एजुकेशन ही नहीं ले रहे। आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सरकारला पाठवलेले आहे। आता सरकारमध्ये कोणी बसलेले होते? आता समजा भाजपवाले आले, सेनावाले आले, याच्या अगोदर कोण बसलेले होते? तेच राष्ट्रवादीवाले, तेच काँग्रेसवाले, तेच शिवसेनावाले। त्यांना कधी असं वाटलं नाही का की मुस्लिम समाजाच्याही शिक्षणाबाबतीत आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे? मी त्यांना उदाहरण दिले की औरंगाबादचा जे नूर सिद्दीकी लड़का आहे, युवा आहे, जे यूपीएससी एग्जाम पास केलेला आहे, ते उर्दू शाळेला जात होतं, यूपीएससी पास केलं त्यांनी। म्हणजे याचा अर्थ मुस्लिम समाजामध्ये कॅलिबर आहे, तुम्ही त्यांना शिक्षणाची संधी तर द्या। आणि आपल्या खिशातून देत आहे का? केंद्र सरकार पैसे देत आहे, आम्ही आणणार पैसे तुम्हाला, फक्त तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहे। आता उर्दू शिक्षकांच्या जिल्ह्यात त्यांच्या म्हणण्यानुसार मला तर शंका आहे 512 पदे आहेत उर्दू शिक्षकांच्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 96 पदे रिक्त आहेत। म्हणजे एक जवळपास 100 उर्दू शिक्षकांचे पदे रिक्त आहेत। आता मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण हे केंद्रीय सरकारची योजना आहे। हेही आपल्याला आश्चर्य वाटेल की जे मला हे म्हणतं की साहेब ते मुस्लिम जे मुलं आहे ते याच्यामध्ये जात नाही कारण ते मदरसामध्ये जात आहे। मी त्यांना विचारलं किती मदरसे आहे सांगा जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किती मदरसे आहे आणि त्या मदरस्यामध्ये किती मुले जात आहे, किती मुले मदरस्यामध्ये शिकत आहे। आश्चर्य वाटेल आपल्याला, एकाही अधिकाऱ्याला माहित नाही आहे की किती मदरसे आहेत। मग जनरलाइज स्टेटमेंट करायचं कि नहीं साहब मुसलमान बच्चे पढ़ नहीं रहे, मदरसे में जा रहे हैं क्या? अरे किती चालले? आम्हाला ही चिंता आहे त्यांच्या बाबतीत। आम्हाला ही पाहिजे त्यांना की आम्ही त्यांना ही मॅथ्स, इंग्लिश, केमिस्ट्री, बायोलॉजी याचेही शिक्षण, कम्प्युटरचे शिक्षण हे याच्यासाठी आणि आपण मदरसा शिक्षणाचं आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारने हे काढलेले आहे की आम्ही तुम्हाला कम्प्युटर देऊ, आम्हाला तुम्हाला सायन्स सब्जेक्ट देऊ। म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की किती विद्यार्थी मदरसात जाते त्याची आकडेवारी नाही। मदरसांनी 2016 ते आजपर्यंत प्रस्तावच दिले नाही म्हणून लाभ मिळाला नाही। त्यांचं म्हणणं आहे की मदरसे आमच्याकडे येत नाही म्हणून आम्ही त्यांचा प्रस्ताव तयार करत नाही, पाठवत नाही आणि म्हणून त्यांना काही मिळालेलं नाही आहे। 2018 ते 2019 मध्ये फक्त 4 मदरसांनी प्रस्ताव दिला। 2018-19 4 मदरसांनी प्रस्ताव दिला। जेव्हापासून हे स्कीम सुरू झाली तर 2018 पासून प्रस्ताव दिलेला आहे, आजपर्यंत एकालाही ते निधी मिळालेली नाही किंवा अनुदान मिळालेला नाही आहे त्याचं। म्हणजे हे पंतप्रधानांची बोलायचं एक, दाखवायचं एक आणि करायचं काही वेगळंच जमिनी स्तरावर आणि कोणीही विचारायला तयार नाही। हे प्रश्न डॉक्टर कराड साहेबांना महत्त्वाचा नाही आहे का? त्या बुद्धिस्ट लोकांच्या घरामध्ये जाऊन फक्त जेवण करायचा, फोटो काढायचे आणि ते दाखवायचं की बघा आम्ही दलित समाजाच्याकडे गेलं, जेवण केलं त्यांच्यासोबत, फोटो काढली आणि पेपरमध्ये छापून आणलं। दानवे साहेबांचं महत्त्वाचं नाही आहे का? अतुल सावे साहेबांसाठी नाही आहे का? संजय शिरसाट साहेबांचं महत्त्वाचं नाही आहे का? जे जे आज मंत्री झालेले आहे त्यांना हे महत्त्वाचं वाटत नाही का? आपल्याला माहित असेल की या मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण जे स्कीम होती त्याच्यामध्ये काही 2-3 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा आढावा घेतला होता त्याच्यामध्ये खूप बोगस मदरसे आढळून आले होते। बोगस मदरसे, त्याचे FIR रजिस्टर करण्यात आलं होतं आणि मी विधानसभेमध्ये सांगितलं होतं, कलेक्टरांना सांगितलं होतं की कोणालाही सोडायचं नाही। बोगस मदरसे तयार केले होते
एका खोलीमध्ये हे दिवाट दाखवायची की हे मदरसाचं बोर्ड, तेच दुसरा एक बोर्ड तयार करून आणायचे आणि तिकड लावायचे की एक दुसरा मदरसा झालेला. अशा प्रकारचे हे सगळं बोंबट कारभार होतं. आणि त्याच्यामध्ये आपण काय सुधारणा केली त्याच्यामध्ये, हे जेव्हा उघडकीस आलं, आणि उघडकीस आलं म्हणजे कलेक्टर ऑफिसचे लोकही त्याच्यामध्ये सामील होते. म्हणजे एकटं ते मदरसेवाले खात होते असं नाही आहे. खूप मोठे मोठे मदरसेवाले होते जे पैसे लाटत होते गरीब मुलांचे, आणि काही हिस्सा जे आहे ते कलेक्टर ऑफिसचे लोकांकडे जात होतं. त्याच्यानंतर काहीही मतलब त्याच्यामध्ये सुधारणा केली नाही. आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून आता अल्पसंख्याक समुदायातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, मराठी व इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचे फॉर्मच भरले नाही. कागदपत्रांची संपूर्ण माहिती पालकांना नाही. डेटाबेसमध्ये तफावत. आणि केंद्र सरकारची अजून एक स्कीम आहे जे मुलींसाठी आहे. त्याचं नाव आहे बेगम हजरत महल शिष्यवृत्ती योजना, फक्त मुलींसाठी. योजनेचे निकष काय आहे, कोणती मुली जे आहे ते क्वालिफाय होते याच्यासाठी अधिकाऱ्यांना माहीत नाही आहे. निकष काय आहे आम्ही बघून आपल्याला सांगेल, आम्ही डिटेल्स काढून आपल्याला देते. तालुका वाईज कमस कम डेटाबेस द्या की आतापर्यंत किती मुलींना या स्कीममध्ये फायदा मिळालेला आहे. तर आपल्याकडे ना आकडेवारी आहे त्याची, ना डेटाबेस आहे. अच्छा, पोस्ट मॅट्रिक प्री मॅट्रिक जे स्कॉलरशिप्स आहे 2020-21 वर्षात हे खूप महत्त्वाचं आहे. अल्पसंख्याक विद्यार्थी जे प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक जे आहे ते किती आहे ज्यांना हे स्कॉलरशिप मिळत आहे. प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक जे केंद्र सरकार आपल्याला देतं. तर आश्चर्य वाटेल कि नहीं सर, वो ऑनलाइन चले जाता है तो हमारे पास उसका डेटा, माइनॉरिटी का कितना डेटा है ये नहीं आहे. माइनॉरिटी के कितने स्टुडंट्स को, मग स्कीम कशाला उघडली आपण अल्पसंख्याकासाठी, असंच फालतू उत्तर द्यायचे होतं. आता 2020-21 वर्षात त्यांच्या आकडेवारीनुसार 8,91,000 8,91,000 51,000 नहीं 91,000 इतना है तो ये दिया गया था, शिष्यवृत्ति दी गई थी 2020 और 21 के अंदर. 2021-22 के अंदर ये आंकड़ा बढ़ना चाहिए था, क्योंकि जिस पीरियड का ये है उस वक्त कोरोना था, स्कूल नहीं जा रहे थे बच्चे, कंप्यूटर इंस्टीट्यूट्स बंद थे, कहीं किसी के पास है तो कंप्यूटर नहीं था, बच्चों को कंप्यूटर का नहीं आता था. 2021-22 में ये आंकड़ा जो 8,91,000 था 2021 के अंदर, वो आंकड़ा हो गया 4,42,332, यानी कि ऑलमोस्ट 50% कम हो गया. अब हमने उनसे ये पूछा कि अचानक इतना कैसा कम हो जाता है. या तो ड्रॉप आउट हो गया है, बच्चों ने आगे पढ़ना छोड़ डाले हैं, अब बच्चे पढ़ नहीं रहे हैं, एडमिशन ही नहीं लिए हैं, कंटिन्यू नहीं किए हैं एजुकेशन. ये बहुत सीरियस ये है. एक तरफ सर्व शिक्षा अभियान का सब अच्छे अच्छे नामा दे देते हैं, सर्व शिक्षा अभियान, खूब गाजा बाजा करते हैं. अब यहाँ पे एक साल के अंदर 50% ये अगर आंकड़ा आ जाता है तो इसकी जिम्मेदारी किसके पास है. 50% कम हुए हैं जो शिष्यवृत्ति का ये है. एक IDMI स्कीम है सेंट्रल गव्हर्नमेंट की, त्याच्यामध्ये त्या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक शाळांना अनुदान मिळतं. अल्पसंख्याक शाळांना, आता अल्पसंख्याक शाळांना मुस्लिम शाळा किंवा कोणी बुद्धिस्ट समाजाची शाळा असू द्या, त्यांना अनुदान केंद्र सरकारकडून मिळतं. किती मिळतं पैसे ते 50 लाख रुपये केंद्र सरकारकडून. आता याचे आकडे बघा, 2019-20ला 50 लाख रुपये अनुदान केंद्र सरकार देतं. प्रस्ताव किती, 2 प्रस्ताव आले. 2019-20 2018 मध्ये 5 शाळांना पहिला हप्ता मिळाला, दुसरा हप्ता मिळालाच नाही.
योजना सुरू झाल्यापासून किती शाळांना लाभ मिळाला माहीत नाही. शाळा कोणाच्या जागेवर आहे माहीत नाही. एकूण शाळा व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा डेटाबेस नाही, तालुकानिहाय डेटाबेस नाही. DPDC मधून फक्त 2 लाख वर्षाला मिळते. सतत फक्त 5 वर्ष त्याची संख्या जास्त. म्हणजे जे केंद्र सरकार 50 लाख रुपये देतं शाळेच्या अनुदान योजना म्हणून 50 लाख रुपये देतं, त्याच्यामध्ये कोणीही अप्लाय करत नाही. DPDC मधून आपल्याला खूप बहुत आसानी के साथ 2 लाख रुपये मिलते हैं, 2 लाख रुपये. तो उनका बोलना ये है कि साहब हमारी वो जो स्कीम है उसके लिए थोड़े पेपर्स ज़्यादा लगते हैं तो लोग आते नहीं हैं, यहाँ से 2 लाख रुपये ज़्यादा आसानी से मिल जाते हैं, तो 2 लाख रुपये ये यहाँ से ले लेते हैं. हर साल 2 लाख रुपये लेते हैं, यानी कि 5 साल के लिए स्कीम रहती है. किसी ने अप्लाई किया है तो उसको 10 लाख रुपये है तो 5 साल के अंदर मिलते हैं. अब मुझे बताइएगा कि कौन सा ऐसा स्कूल होगा जो बोलेगा कि नहीं मेरे को तो 50 लाख रुपये का अनुदान नहीं चाहिए. तो बोले नहीं, बहुत पूरे स्कूल जो है ना वो किराए की बिल्डिंगों के अंदर है, इस वजह से वो क्वालिफाई नहीं होते. और बोला पूरे जिले के स्कूल किराए की बिल्डिंगों के अंदर है तो इस वजह से क्वालिफाई नहीं हो जाए. कितने स्कूल है बताइएगा जो किराए की बिल्डिंगों के अंदर है और जो प्राइवेट उसमें. म्हणजे फक्त ओढवाओढवीचे उत्तर देण्यासाठी. दूसरे जो है 2-4 और है, मैं इसका आपको है तो शहरी स्वयंरोजगार योजना NULM चे मध्ये बँकेत 2 वर्षापासून प्रस्ताव प्रलंबितच आहे. महानगरपालिकाचे जे NULM हँडल करतं, जे शहरी स्वयंरोजगार योजना जी आहे NULM की नेशनल अर्बन लाइवलीहुड मिशन के तहत, उनका बोलना ये है कि पिछले 2 साल से हमारे प्रपोजल जो है वो बैंकों के अंदर पड़े हुए हैं, बैंक है तो कॉपरेट नहीं कर रहे करके. अरे बँकाचं स्वतःचं त्यांच्या बापाचे पैसे आहे का? तुमच्या बापाने तिथे दिल्लीमध्ये सांगितलेले आहे की हे स्कीम मी राबवत आहे, माझी बँक आहे. हे पंतप्रधानांनी डिक्लेअर केलेलं आहे, कोणी इम्तियाज जलीलने डिक्लेअर केलेलं नाही आहे स्कीम. आणि ते बँक म्हणतं की नाही आम्ही पास करणार नाही करके. मग कशाला आपल्याला लोकांना उल्लू बनवण्यासाठी पंतप्रधान आहे तो इतका मोठा गाजाबाजा करतो. किंवा तुमचे बँक जे नॅशनलाइज बँक्स आहे ते त्याच्यामध्ये सहकार्य करत नाही. आता त्यांचं म्हणणं आहे की 2 कोटी रुपये आम्ही वाटले होते त्याच्यामध्ये, अल्पसंख्याक किती तर आम्हाला माहीत नाही आहे. हे अल्पसंख्याकासाठी आहे. NULMचं जे स्कीम आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2 कोटी रुपये वाटले होते, पण किती अल्पसंख्याकांना दिलेले आहे कसं त्याचं कॅटेगरायझेशन होतं की मुस्लिम्सना किती, बुद्धिस्टना किती, ख्रिश्चन्सला किती दिले आहे, जैन सिखांना किती दिलेले आहे त्याचा आकडा आपल्याकडे नाही आहे. कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता. एकूण लाभार्थ्यांची संख्या, किती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतले व रोजगार मिळाला त्यांच्याकडे यादीच नाही आहे. PM स्वनिधी. आता PM स्वनिधीच्या बाबतीत मी आपल्याला मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की मी दिल्लीला जाणार आहे. त्याचं सविस्तर माझ्याकडे आहे. मी त्याच्या बाबतीत एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो की तेही स्कीम कसं गाजाबाजा करून तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कशा झोल झालेला आहे. आता मी जेव्हा त्या मीटिंगमध्ये जाणार होतो तर मी महानगरपालिकेला म्हटलं की मला एक नोट तयार करून पाठवा की किती लोकांना आपण हे दिलेले आहे, किती लोकांना हे फायदा झालेला आहे याचा प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा. त्या स्कीम काय आहे की जे हॉकर्स आहे ते रस्त्यावर एक टोकरी घेऊन एक वृद्ध महिला काही विकत असेल, कोणी हातगाडीवाला कुठे उभे राहून काही सब्जी तरकारी फूल काही विकत असेल तर त्यांना एक सपोर्ट म्हणून, एक फायनान्शियल एड म्हणून त्यांना 10,000 रुपये सरकार देणार आहे. आणि त्याचे नियम हे आहे ते अधिकारी त्यांना बोलवायचे नाही, ते अधिकारी तिथे जायचं, जिथे जिथे ते बसलेले आहेत त्यांचे फोटो काढायचे, त्यांचे डिटेल्स तिथेच घ्यायचं की तुमचं आधार कार्ड आहे, तुमचं नाव काय आहे, कुठे राहतं, हे सगळं करण्यासाठी ते नियम आहे. आता त्यांनी जे नोट पाठवलेले आहे ते स्कीम अशी आहे की 10,000 रुपये तुम्ही दिले, ते परतफेड केले 10,000 रुपये प्रामाणिकपणे परतफेड केले तर तुम्हाला 20,000 रुपयाला क्वालिफाय होतं. 20ला क्वालिफाय झालं तुम्ही, 20 परतफेड केले तर तुम्हाला 50,000 रुपये मिळते. अच्छा विचार करा
की जे बाई जे छोटी एक म्हातारी बाई एक छोटासा टोकरा घेऊन तिला हातगाड़ी ही विकत घेता येत नाही। छोटे से टोकरे के अंदर कितने अपने शहर के अंदर कितने सारे मिलेंगे उसको केंद्र सरकार बोल रही है कि तुम 10,000 लो, 10 का है तो ईमानदारी से वापस करो, 20 लो, 20 वापस करो, हम तुमको 50,000 रुपये देंगे। आता त्यांनी जे नोट मला पाठवली होती त्यांनी ते 50,000ची जे स्कीम आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे उल्लेख केलं होतं की 100% टार्गेट अचीव, 100% टार्गेट अचीव 50,000च्या स्कीममध्ये किती लोकांना दिले? आपल्याला असं वाटत असेल कि मतलब इतने सारे हॉकर्स हैं यहाँ पे, कम से कम 1,500 तो होंगे उसमें 100 को तो दिए होंगे, 200 को तो दिए होंगे करके 100% टार्गेट अचीव हे शब्द आहे त्यांचे नोटमध्ये। 3 लोकांना दिले, 3 लोकांना दिले आणि असं म्हटलं की आम्ही 100% टार्गेट अचीव केले। 50,000 50,000 50,000 1.5 लाख रुपये दिले। अरे काय चेष्टा करतं? लोकांना पैसे नाही पाहिजे का? हे गरीब लोकांना पैसे नाही पाहिजे का? हे आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर एक कंपॅरेटिव्ह स्टडी, एक वेगळी स्टोरी तुम्ही उद्या करू शकतो, मी आज देणार नाही त्याच्या बाबतीत, पण त्याचे डिटेल्स तुम्ही घ्या। मी एक स्टोरी केलं होतं, याच्यात आकडे जास्त आहेत, 3 नाही, नाही 50,000, मैं 50,000चा बोलतो, 50,000चा 10,000चं जे आहे 10,000च्या, आता मी आपल्याला त्याचं जे ज्याच्यामध्येही जे झोल चाललेला आहे उसमें औरंगाबादमध्ये शागलमध्ये एक एजंट आहे जे सब्जी तरकारी विकणारा जे आहे त्यांच्याकडे हप्ते वसूल करण्यासाठी जे पोलिसांना पुरवतो, हे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला एक माणूस आहे शागलमध्ये, 2 लोक आहेत असे जे हे सगळं काम करतो। उसके ते फेरीवाल्याकडून हे तो पैसे इकट्ठा करते, ते ट्रॅफिक पोलिसवाल्यांनाही देतो आणि ते महानगरपालिकेचं हे अतिक्रमण विभागालाही देतो। आता त्यांनी काय केलेले आहे, आता मी औरंगाबादमध्ये बाबतीत बोलत नाही, देशामध्ये जेव्हा आम्ही हे रिव्ह्यू केलं तो झालं असं कि एक एजेंट है, उन्हें वो गरीब सब्जी वाली के पास जाता, बोलता मैं तुम्हारा है तो आधार कार्ड दो करके, तुम्हारा नाम दो, तुम्हारा कोई पेपर डॉक्यूमेंट दे डालो, ये इसके ऊपर साइन करो। अगर वो मातारी अगर होशियार है थोड़ी तो उसके हाथ में 5,000 रुपये रख देता है, कुछ नहीं करने का, तुम्हारा आधार कार्ड दे डालो, तुम्हारा ये कर दो, ये डॉक्यूमेंट दे डालो, इसके ऊपर साइन कर डालो, अब उसको पकड़ के 5,000 रुपये मिल जा रहे हैं। ये लिस्ट डिक्लेयर होने से पहले, अब मैंने है तो मैं आपको ये बताऊं कि मैंने जब इसका रिव्यू कल की मीटिंग के अंदर अल्पसंख्यक के लिए किया, मैंने एडिशनल कलेक्टर साहब को बोला कि साहब इसकी इंक्वायरी लगाइए आप, मतलब कन्नड़ के अंदर है तो 750 लोगों को, मैं गारंटी के साथ बोलता हूँ पूरा बोगस है इसके अंदर, 50% बोगस निकलेंगे। मी म्हटलं की मी पत्र आपल्याला पाठवतो, ते रिकॉर्ड तुम्ही त्यांच्याकडे मागवा आणि त्याची इन्क्वायरी लावा, ते 100% बोगस जसं शहरामध्ये आपल्याला चाललेला आहे, हजारोंचा आकडा दाखवायचा आणि फक्त औरंगाबादच्या बाबतीत नाही, आमची केंद्र समितीने त्याच्यावर खूप चिंतन केलं की एक स्कीम चांगली आहे। आम्हीही म्हटलं की आम्ही पंतप्रधानांचा धन्यवाद देतो की एका गरीब माणसासाठी आपण हे स्कीम सुरू केलेली आहे, पण खालच्या लेवलवर हे अशा प्रकारचे गोंधळ चाललं असेल तर त्याचाही रिव्ह्यू करण्यासाठी कुठे कॅम्प घेतलेले आहे आपण, ते त्याला नियम है आहे कि कोणालाही ते बेचारा हाथगाड़ी वाले को तुम बैंक के अंदर नहीं बुलाएंगे, बैंक ने उनके पास जाना है, ये नियम कहता है, अधिकारी ने उनके पास जाना है कि तू कहाँ पे बैठा है, तू उस्मानपुरे में बैठा है, तू शागल में बैठा है, तू कौन सी मार्केट के अंदर बैठा है, कहाँ बैठा है करके। लेकिन आज तक ना तो ऑफिसर जा रहा है, इन्होंने अपने एजेंटा छोड़े हुए हैं, वो एजेंटा है तो अपना लिस्ट बना के लेके आते हैं, वो डॉक्यूमेंट्स बना के लेके आते हैं, आधा तू खा आधा मैं खा रहा हूँ करके उसके अंदर ये करते हैं। मैंने ग्रामीण इलाके के अंदर जितना भी उन्होंने आंकड़े मुझे बताए हैं कि ये इसके बारे में जितने भी लोगों को दिया गया है करके, तो उसमें मैंने इनको बताया हूँ कि सब मैं आपको रिटर्न के अंदर देता हूँ, इनके पास से डॉक्यूमेंट्स मंगाइए आप कि ये कितने लोग हैं जिसको आपने दिए हैं करके, और बहुत बड़े बड़े आंकड़े हैं उसमें, 10-10 हज़ार रुपये के हिसाब से अगर आप देखेंगे निकलवा के देना उसमें, प्रधानमंत्री स्वनिधि आता राज्य आणि केंद्र सेवा भरती, पोलीस भरती प्रशिक्षण, बँकिंग, रेल्वे, सार्वजनिक विभागासाठी प्रशिक्षण वर्ष 2021 एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये, महाराष्ट्र सरकारचं जे एम्प्लॉयमेंट ऑफिस आहे त्याच्यामध्ये
रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि नियम हे सांगतं की एम्प्लॉयमेंट ऑफिसने जिथे इंडस्ट्रीज आहे त्या इंडस्ट्रीजला बोलवून जॉब रिक्रुटमेंट कॅम्प करायचं.